जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 276. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सद्गुरु कृपेनं काल आपण सर्वांनी अतिशय आनंदात, उत्साहात, भक्तिपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली असेल. गुरुपौर्णिमा हा सद्गुरूंच्या शिष्यांसाठी सर्वात मोठा सण, उत्सव असतो. सद्गुरूंच्या शिष्याला इतर सणांचं फारसं महत्त्व नसतं. असतील लौकिक दृष्टीनं त्यांच्या प्रथेप्रमाणे विविध सणांना महत्त्व असेल, पण शिष्यासाठी गुरुपौर्णिमा हा वर्षातला आनंदोत्सव असतो. सद्गुरूंच्या अकारण कृपेचं स्मरण करण्याचा हा दिवस. खरं ते स्मरण अखंडच असलं पाहिजे, पण या पर्वकाळामध्ये आपण मुद्दामून प्रत्येक क्षण दिवसातला कसा सद्गुरूंच्या स्मरणामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे, त्यांनी जे दिलेलं आहे, अनंत कृपा करून त्या नामस्मरणामध्ये कसा जाईल, याबद्दल सावधानता बाळगून हा दिवस घालवावा असं आम्हाला सर्व संत सांगतात. अनेक ठिकाणी अनेक तऱ्हेनं हा उत्सव साजरा केला जातो आणि खरा उत्सव मात्र प्रत्येक शिष्याच्या हृदयामध्ये हा गुरुपौर्णिमेचा आपल्या गुरूंसोबत अखंड वर्तमान काळामध्ये सुरू असतो. कारण गुरूंच्या कृपेचा चंद्र कधीही अस्त होत नाही, त्या चंद्राला कला नसतात. तो अखंड पौर्णिमेचा चंद्र असतो, त्यामध्ये यत्किंचितही बाधा येत नाही आणि म्हणूनच त्याला सद्गुरूंच्या पूर्ण स्वरूपाची कृपा असं म्हटलं जातं. याच पूर्ण कृपेमुळेच आपण नाम घेऊ शकतो. याच सद्गुरूंच्या पूर्ण कृपेमुळे आम्हाला रूपाचं दर्शन अंतःचक्षूंना होऊ शकतं. याच सद्गुरूंच्या पूर्ण कृपेमुळे आपण भगवंतांच्या गुण, लीला, धाम यांचं चिंतन करू शकतो. आणि याच सद्गुरूंच्या कृपेमुळे सर्व संत कसे एकरूप होऊन भगवत चरणी बसलेले आहेत आणि सर्वच कसे भगवत स्वरूप आहेत आणि आमचे सद्गुरू हे प्रत्यक्ष श्रीराम असून त्यांच्या चरणी अखंड लीन होण्याची करुणा भाकणं हेच कसं शिष्याचं आयुष्य आहे, हा बोध देणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव. या गुरुकृपेमध्ये जशी बाधा येत नाही, तशीच या गुरूंच्या लीला गुणवर्णनामध्ये, भगवंतांच्या गुणलीला वर्णनामध्ये कसलीही बाधा येऊ शकत नाही. बाधा येतच असेल तर ती केवळ आमच्या मनाची बाधा असते. त्यामुळे ज्यानं ही मनाची बाधा दूर सारली, त्याला कोणत्याही प्रकारचं विघ्न सद्ग्रंथांच्या पठण चिंतन मननामध्ये येऊ शकत नाही. ते केवळ भगवत कृपेनंच होऊ शकतं, हा भाव कारण त्याच्या हृदयामध्ये दृढ असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण ज्या वेळी हे सद्ग्रंथ चिंतन होतं, त्यावेळेला सद्गुरू कृपेनंच ते प्रत्येक चिंतन, त्याची प्रेरणा, तो विचार, त्याचं मनन हे सर्व काही होत असतं आणि त्याचं पर्यवसान आमचं नामस्मरण अधिकाधिक होण्यात होतं. हा भाव आम्ही हृदयामध्ये घट्ट धरणं आवश्यक आहे. आणि या गुणलीला वर्णनाला अंत नसल्यामुळे अनंत अनंत गुणांनी सांगितलं ना शिवभगवानांनी राम कसे आहेत, तर त्यामुळे या रामायणाचं वर्णन जे काकभुशुंडी
गरुडासमोर करताहेत ते आपण बघतो आहोत. जसं म्हटलं, अखंड कृपा या काकभुशुंडींवर आहे श्रीरामांची, त्यामुळे त्यांच्या रामकथेमध्ये कसली बाधा येतच नाही. अखंड निरंतर रामकथा करणारे असे काकभुशुंडी आहेत. आणि त्यामुळे रघुनाथांच्या विवाहाचं वर्णन केलं, तिथंपर्यंत आपण बघितलं. आणि आता पुढे रामायणाचं वर्णन ते कसं करतात आणि पुढे काय कथाभाग आहे ते तुलसीदास आपल्याला सांगतील, ते आपण बघूया. काकभुशुंडी म्हणतायत, तुलसीदास आम्हाला सांगतायत खरं की काकभुशुंडींनी कसं आणि कशाचं वर्णन केलं. म्हणाले, बहुरी राम अभिषेक प्रसंगा, पुनि नृप बचन राजरस भंगा, पुरबासिन कर बिरह विषादा, कहसी राम लक्ष्मण संवादा, बिपिन गवन केवट अनुरागा, सुरसरी उतरी निवास प्रयागा, बाल्मीक प्रभु मिलन बखाना, चित्रकूट जिमि बसे भगवाना, सचिवागवन नगर नृप मरना, भरतागवन प्रेम बहुबरना, करी नृप क्रिया संग पुरवासी, भरत गये जह प्रभु सुख रासी, पुनि रघुपति बहुविधि समुझाये, लई पादुका अवधपुर आये, भरत रहनी सुरपति सुत करनी, प्रभु अरु त्रिभेट पुनि बरनी, कही बिराध बध जेहि विधि, ते देहत जीर सरभंग, बरनी सुती छन प्रीति पुनि, प्रभु अगस्ति सतसंग, कही दंडक बन पावन ताई, गीधमयत्री पुनि तेहि गाई, पुनि प्रभु पंचबटी कृतवासा, भंजे सकल मुनिन की त्रासा, पुनि लक्ष्मण उपदेश अनुपा, सुपन खाजिमि कीन्हि कुरूपा, खर दूषण बध बहुरी बखाना, जिमि सब मर मुदसानन जाना, दस कंधर मारी चबत कही, जेहि विधि भई सो सब तेहि कही, पुनि माया सीता कर हरना, श्री रघुबीर बिरह कछु बरना, पुनि प्रभु गीध क्रिया जिमि कीन्ही, बधिक बंध सबरी गति दीन्ही, बहुरी बिरह बरन तर रघुबीरा, जेहि विधि गए सरोवर तीरा, प्रभु नारद संवाद कही, मारुति मिलन प्रसंग, पुनि सुग्रीव मिताई बाली प्राण कर भंग, कपिहि तिलक करि प्रभु कृत, शैल प्रबर्शन वास, बरनन वर्षा सरद अरु, राम रोष कपित्रास, जेहि विधि कपिपति कीस पठाये, सीता खोज सकल दिसि धाये, बिबर प्रवेश कीन्ह जेहि भांति, कपिन बहोरी मिला संपाति, सुनि सब कथा समीर कुमारा, नाघत भय उपयोधि अपारा, लंका कपि प्रवेश जिमि कीन्हा, पुनि सीतहु धीरजु जिमि दीन्हा, बन उजारि रावण ही प्रबोधि,
पुरदहिना घेऊ बहुरी पयोधी, आये कपि सब जह रघुराई, बैदेही की कुशल सुनाई, सेन समेति जथा रघुवीरा, उतरे जाई बारी निधि तीरा, मिला विभीषण जेहि विधि आई, सागर निग्रह कथा सुनाई, सेतु बांधि कपिसेन जिमि, उतरी सागर पार, गयबु बसीठी बीरबर, जेहि विधि बाली कुमार, निसिचर कीस लराई, बरनिसि विविध प्रकार, कुंभकर्ण घन नाद कर, बल पौरुष संघार, निसिचरनि कर मरन विधि नाना, रघुपति रावण समर बखाना, रावण बध मंदोदरी शोका, राज विभीषण देव अशोका, सीता रघुपति मिलन बहोरी, सुरध कीन्ही स्तुति कर जोरी, पुनि पुष्पक चढ़ी कपिन समेता, अवध चले प्रभु कृपा निकेता, जेहि विधि राम नगर निज आये, बायस बिसद चरित सब गाये, कहसी बहोरी राम अभिषेका, पुरवरन तनृप नीति अनेका, कथा समस्त भुसुंड बखानी, जो मैं तुम सन कही भवानी, सुनि सब राम कथा खगनाहा, कहत बचन मन परम उत्साहा। पूर्ण रामकथा काकभुषुंडींनी जी सांगितली ती अक्षरशः अथपासून इथपर्यंत तुलसीदासांनी या काही चौपायांमध्ये ती घातली आहे. म्हणजे असंही म्हटलं जातं ही काकभुषुंडींचं हे जे रामायण त्यांनी सांगितलं आणि तुलसीदासांनी अगदी मोजक्या दोह्यांमध्ये आणि चौपायांमध्ये ते लिहिलं आहे. हे एवढंच वाचलं तरी पूर्ण रामायण वाचल्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं. अर्थात त्या प्रत्येकच वाक्यांच्या मध्ये जे दडलेले शब्द आहेत ते कळण्यासाठी त्याचा भाव उमगण्यासाठी मात्र पूर्ण रामायण वाचलंच पाहिजे असंही संत सांगतात. आता ज्या आपण चौपाया वाचल्या त्याचा काही पूर्ण भावार्थ बघण्याची गरज नाही, कारण अगदी जसं म्हटलं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण रामायण रामजन्मापासून सीताराम पुन्हा अयोध्येला येऊन त्यांचा राज्याभिषेक झाल्यापर्यंतचं वर्णन इथे काकभुषुंडींनी विस्तारानं केलं म्हटलं आहे. उज्ज्वल चरित्र विस्तारानं गायले आणि शिवभगवान म्हणतायत की अयोध्यापुरीचं विविध राजनीतींचं वर्णनही केलं आणि हे भवानी मी जी कथा तुला सांगितली ती सर्व कथा भुषुंडींनी गरुडाला वर्णन करून सांगितली. ही रामकथा ऐकून पक्षीराज गरुडाला अतिशय आनंद झाला आणि काय म्हणाले गरुड, गयवु मोर संदेह सुनेऊ सकल रघुपती चरित, भयवु राम पद नेह तव प्रसाद बायस तिलक, मोहि भयवु अति मोह प्रभु बंधन रन महु निरखी, चिदानंद संदोह राम बिकल कारण कवन. गरुड म्हणतायत की रघुनाथांचं पूर्ण चरित्र तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं आणि त्यामुळे मोर संदेह गयवू माझा संशय नाहीसा झाला, जो हृदयात निपजला होता तो नाहीसा झाला. हे काक शिरोमणी तुमच्याच कृपेमुळं मला श्रीरामचरणी प्रेम वाटू लागलं. पहा केवढी मोठी गोष्ट. हे गरुड आहेत श्रीरामांचे म्हणजे भगवंतांचं वाहन, इतका निकट अखंड सहवास, पण तरीसुद्धा
हे रामचरणांचं प्रेम हे सद्गुरूंनीच द्यावं लागतं हे सांगण्यासाठी म्हणून इथे शिवभगवान आणि श्रीरामांनी काकभुशुंडींच्या करवी ही कथा गरुडांना ऐकवली. आणि पुढे म्हणतायत गरुड की प्रेम वाटू लागलंय आता मला, पण युद्धामध्ये प्रभूंना नागपाशाचं बंधन जे पडलं होतं ते बघून माझ्या मनाला संशय आला होता, मोह झाला होता की श्रीराम हे तर सच्चिदानंद घन आहेत, मग का बरे असे व्याकुळ झालेत असं मला वाटलं, असं गरुड सांगतायत. म्हणजे जसं मागच्या भागामध्ये म्हटलं की हा मायेचा मोह किंवा मायेचा संशय हा साधकाला कोणत्याही स्तरापर्यंत पछाडू शकतो आणि त्याचं मन उद्विग्न करू शकतो. गरुडासारखे जे खरे भक्त असतात ते मात्र ही उद्विग्नता दूर करण्यासाठी वाटेल तसा प्रयत्न करतात आणि भगवत कृपेनंच संशय निवारण होतं हे इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत. पण आता गरुड काय म्हणतायत पहा, खूप मोठी गोष्ट सांगतायत. म्हणाले, देखी चरित अति नर अनुसारी भयवो हृदय मम संशय भारी सोई भ्रम अबहित करी मैं मन किन अनुग्रह कृपा निधान जो अति आतप व्याकुल होई तरु छाया सुख जानई सोई जो नहीं होत मोह अति मोही मिलते उतात कवन विधी तोही. गरुड म्हणतायत की लौकिक साध्या सामान्य माणसासारखं चरित्र बघून माझ्या मनात प्रभूंविषयी संशय निर्माण झाला होता. आता पण मला असं वाटतंय की तो भ्रमसुद्धा माझ्यासाठी हितकारकच होता. पहा बरं, कृपानिधानांनी हा माझ्यावर अनुग्रहच केला होता, तो भ्रम माझ्या मनात निर्माण करून सुद्धा. कारण काय सांगतायत, जो अति आतप व्याकुल होई तरु छाया सुख जानई सोई. जो उन्हामुळं व्याकुळ होतो त्यालाच वृक्षाच्या सावलीचं सुख समजतं. फार मोठी गोष्ट आहे ही, फार मोठी. प्रत्येक साधकाला, खऱ्या सत्शिष्यांना याचा अनुभव येतोच येतो. कारण इतका जीव भटकत असतो आणि या भटकंतीमध्ये ज्या वेळेला सद्गुरूंची पावलं गवसतात, ज्यावेळी तिथे विश्रामस्थळ आहे ह्याची खात्री पटते, त्यावेळेला असं वाटतं, जसं इथे गरुडाला वाटलं की आतापर्यंतचा जो भ्रम, जी भटकंती, ज्या मनाच्या उद्विग्नतेला सतत आम्ही बळी पडत होतो, या सर्व गोष्टीसुद्धा आम्हाला त्या उन्हात तापवण्यासाठीच होत्या. जसं आपण पूर्वीही अनेकदा बघितलं आहे की माया ही जीवाला पछाडत असते, त्या जीवाचं मन भगवंतांकडे वळवण्यासाठी. त्यामुळे हे मायेचे उपकार आहेत आमच्यावर असं सर्व संतांना कधी ना कधी वाटतं की त्या मायेच्या उपकारांमुळे आज आम्ही त्या उन्हाला कंटाळून सावलीच्या शोधार्थ आलो आणि अशी ती वटवृक्षाची छाया मिळाली की तिथेच देहभान हरपून सर्व शिष्य निवांत होतात, तिथून हलतच नाहीत. आणि हीच विशेषता आहे. म्हणून तरुछाया सुख जानई सोई, त्यालाच त्या तरुछायेचं सुख समजतं म्हणतायत गरुड. आणि त्यामुळे म्हणतायत की संशय मला जर वाटला नसता तर मी तुम्हाला कसा भेटलो असतो. सद्गुरू भेटीची आस हृदयामध्ये जितकी तीव्र, तितकी सद्गुरूंना देखील आम्हाला भेटायची आस तीव्र होते. आम्हाला महाराज सांगतात, तुम्ही नामस्मरणात राहा. ज्यांना गुरुभेट झालेली नाही त्यांच्यासाठी महाराज सांगतात की नामस्मरणात राहा. गुरु अगदी कुठूनही तुम्हाला धुंडाळत येतील आणि तुमच्यावर कृपा करतील. यासाठी ती तळमळ आवश्यक आहे. म्हणून आम्हाला संत सांगतात, बाकी काही नाही तरी निदान आम्हाला ती तळमळ लागावी ही तरी प्रार्थना आम्ही कळवळून करावी भगवंतांकडे, संतांकडे.
कारण त्या तरूच्या छायेत गेल्याशिवाय या जन्ममृत्यूच्या चक्राचे चटके संपू शकत नाहीत. पूर्वगत कर्मांचे चटके अखंड पोळत राहतात. पूर्वगत कर्मांची ग्लानी अंतःकरणाला जाळत राहते. या सर्व गोष्टींना विराम केवळ सद्गुरुचरणाशीच मिळू शकतो. आणि म्हणून इथे गरुड म्हणतायत, म्हणूनच एकदा सद्गुरुचरण मिळाले की कोणत्याच शिष्याला आपल्या पूर्वायुष्याबद्दल मनामध्ये जी ग्लानी असते ती निघून जाते. यालाच खरी सद्गुरुकृपा म्हणतात, यालाच खरी शरणागतीसुद्धा म्हणतात. जोवर आम्ही अखंड पूर्वायुष्याबद्दल किंवा कोणत्याही चुकीच्या घटनांबद्दल, आमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कंप्लेन करत राहतो, तक्रार करत राहतो, तोपर्यंत आम्ही अजून शरणागत नाही असा त्याचा अर्थ होतो. इथे जे गरुड म्हणाले तशी भावना जर मनामध्ये आली की जे काही घडलं ते मला माझ्या सद्गुरूंकडे नेण्याला कारणीभूत झालं, सो आम्ही त्याला धन्यवाद करतो. सर्व सत्शिष्य भक्त भगवंतांकडे अनंत धन्यवाद व्यक्त करतात चुकीच्या झालेल्या गोष्टींबद्दल. त्या गोष्टींमुळेच आज आम्हाला सन्मार्ग सापडला अशी भावना प्रत्येक शिष्याची असते. आणि तेच इथे गरुड सांगतायत की तुम्हाला मी भेटलो कसा असतो. आणि पुढे म्हणतायत काय सुंदर पहा. सुनते की मी हरी कथा सुहाई, अति बेचित्र बहुविधि तुम गाई, निगमागम पुराण मत एहा, कहि सिद्ध मुनि नहीं संदेहा, संत विशुद्ध मिलहि परितेहि, चितवहि राम कृपा करिजेहि, राम कृपा तव दर्शन भयहु, तव प्रसाद सब संशय गयहु. तुम्हाला मी भेटलो कसा असतो जो संशय वाटला नसता तर. आणि ही सुंदर हरिकथा, अतिशय विलक्षण अशी हरिकथा मला कशी बरं ऐकायला मिळाली असती. वेद शास्त्र पुराण यांचं सुद्धा हेच मत आहे, सिद्ध मुनींचंही हेच मत आहे. यामध्ये कुठलाही संशय नाही की ज्याला श्रीराम कृपादृष्टीनं बघतात त्यांनाच संत भेटतात. अनेक ठिकाणी हा उल्लेख आला आहे की बिनु हरिकृपा मिलही नाही संता. संत भेट झाली आहे म्हणजे हरिकृपा आहेच, आणि संत भेट झाली आहे म्हणजे हरिभेट झाल्यासारखीच आहे. त्यामध्ये भेदच नाही. आणि हे कळणं म्हणजे खरं आमचे महाराज म्हणतात तशी स्वतःवर स्वतः कृपा करणे. परवाच्या 17 जुलैच्या प्रवचनात आहे ना की सद्गुरूंवर अशी निष्ठा असली पाहिजे की तेच परब्रह्म आहेत. हा भाव हृदयामध्ये दृढ झाला की मग खरं आज्ञापालन घडतं, अशा अर्थाचं वाक्य आहे. याचा अर्थच हा की त्या दोघांमधला अभेद आम्हाला त्यांच्याच कृपेनं समजतो. आणि त्या कृपेमुळे कोणतेही असलेले संशय दूर होतात असं इथे गरुड सांगतायत. श्रीराम कृपेनं तुमचं दर्शन घडलं आणि तुमच्या कृपेनं माझा संशय दूर झाला. म्हणजे सद्गुरू आणि भगवंत असा भेद करायचंच असेल तर भगवंतांच्या कृपेनं सद्गुरू भेट होते आणि मग सद्गुरूंच्या भेटीनं संशय दूर होतो. आणि संशय दूर होतो म्हणजे काय की त्यांतला अभेद समजायला लागतो. त्यामुळे हा संशय दूर करण्याचं काम सद्गुरूच करू शकतात, ज्या रूपामध्ये भगवंत येऊन आम्हाला मार्ग दाखवतात, ह्या परमार्थावरून चालण्याचा. त्यामुळे आता ज्या वेळेला गरुडांनी अशी अनन्यता व्यक्त केली, धन्यवाद दिले, त्यावेळी सुनि विहंगपती बानी सहित विनय अनुराग, पुलक गात लोचन सजल मन हर्षिव अतिकाग, श्रोता सुमति सुशील सुचि कथा रसिक हरिदास, पाई उमा अति गोप्यमपि सज्जन करहि प्रकाश.
पक्षीराज गरुडाचं अतिशय विनम्र आणि प्रेमपूर्ण असं बोलणं ऐकलं काकभुशुंडींनी. काकभुशुंडींचं शरीर पुलकित झालं आहे. त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले, अतिशय आनंदित झाले. आणि शिवभगवान आता आम्हाला सांगतायत आणि उमा मातेचं निमित्त करून आम्हाला सांगतायत की हे उमा, अतिशय योग्य बुद्धी, सुमती, सुशील, पवित्र असा जर कथेचा प्रेमी आणि हरीचा सेवक कसा असला पाहिजे, कथारसिक आणि हरिदास. वाह, काय खरंच सुंदर. कथेचा रसिक, रसिक शब्दच किती सुंदर आहे पहा. रस आला पाहिजे त्या कथेमध्ये, तर तो खरा श्रोता आणि हरीचा दास असला पाहिजे. असा सेवक जर श्रोता मिळाला तर म्हणतायत अति गोप्यमपि सज्जन करही प्रकाश. अतिशय गुप्त रहस्यसुद्धा सज्जन लोक प्रकट करतात. म्हणजे श्रोता कसा आहे समोर हे बघून संत सत्पुरुष त्याला उपदेश करत असतात. हे इथे शिवभगवान सांगतायत एक प्रकारे. जसं अनेकदा लक्षात येतं, श्री महाराजांची काही वचनं एका वचनामध्ये खरं ती परस्पर विरोधी नसतात, पण मोस्ट जी वचनं आहेत ती जनरलाइज्ड असतात, म्हणजे सगळ्यांना लागू असतात. पण काही काही वचनं जी आहेत ती समोर जी व्यक्ती, जो साधक, जो शिष्य आहे त्याच्या स्वभावाला अनुसरून, त्याच्या परमार्थ मार्गाला अनुसरून त्याला उपयोग होईल या दृष्टीनं सांगितलेली काही वचनं असतात. आणि त्यावेळेला मनामध्ये कन्फ्युजन न होणारा तो खरा शिष्य, त्यामध्ये आपल्याला जे उपयोगी आहे त्यानुसार करून सद्गुरूंची आज्ञा पाळणं हे जो करू शकतो त्याला खऱ्या अर्थानं गुप्त रहस्य काय असतं सद्गुरूंच्या सांगण्यामध्ये हे लक्षात येतं. आमचे महाराज तर गीतेत जसं भगवंत म्हणाले ना की गुह्यातली गुह्य गोष्ट मी तुला सांगतो, तसे आमचे महाराज अनेकांना मी तुला गुह्यातली गुह्य गोष्ट सांगतो म्हणायचे. आणि सांगायचे अरे नाम हीच ती गुह्यतम गोष्ट आहे, त्याच्या पलीकडे कसलं गुह्य नाहीच. असं ते ओपन सिक्रेट आहे नाम म्हणजे. असं ते सिक्रेट सगळ्यांसाठी उघडं करून आम्हाला महाराजांनी दिलं आहे. आणि त्यामध्ये रमा म्हणजे खऱ्या अर्थानं संत भेट म्हणजे काय, भगवत भेट म्हणजे काय, त्यांचा कृपा प्रसाद म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी हळूहळू उमगू लागतील असं त्यांचं सांगणं आहे. आणि इथे जसं की वक्ता श्रोता दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलेत त्या रामकथेच्या निमित्तानं, त्यामुळे काकभुशुंडी म्हणतायत बोलेऊ काक भसुंड बहोरी, न भगनाथ पर प्रीति न थोरी, सब विधिनाथ पूज तुम मेरे, कृपा पात्र रघुनायक केरे, तुम्हि न संशय मोहन माया, वो परनाथ कीन्ही तुम दाया, पठई मोह मिस खगपति तोही, रघुपति दीन्ही बड़ाई मोही, तुम निज मोह कही खगसाई, सो नहीं कछु आचरज गोसाई, नारद भव बिरंचि सनकादि, जे मुनि नायक आत्मवादी, मोहन अंध कीन्ह केहि केहि, को जग काम न चावन जेहि, तृष्णा केहि न कीन्ह बोरा, केहि कर हृदय क्रोध नहीं दाहा, ज्ञानी तापस सूर कवि कोविद गुण आगार, केहि कहि लोभ विडंबना, कीन्हि न एहि संसार, श्रीमद बक्रन कीन्ह केहि, प्रभुता बधिरन काही, मृगलोचनि के नैन सर, को अस लागन जाहि,
गुणकृत सन्यपात नहीं केही, कौन मान मदत जेऊनी बेही, जो बन ज्वर केही नहीं बलकावा, ममता केही कर जसन नसावा, मच्छर काही कलंक न लावा, काही नसो कसमीर डोलावा, चिंता सापिनी को नहीं खाया, को जग जाहिन व्यापी माया. काकभुशुंडी अतिशय प्रेमानं पक्षीराज गरुडाला म्हणतायत की हे नाथ, तुम्ही सर्व प्रकारे मला पूज्य आहात, रघुनाथांचे कृपापात्र आहात, तुम्हाला कसलाही संशय नाही, मोह नाही आणि मायाही नाही. हे नाथ, तुम्हीच माझ्यावर उपकार केलाय की हे पक्षीराज मोहाच्या निमित्तानं का होईना रघुनाथांनी तुम्हाला इथं पाठवून मला मोठेपणा दिलाय. हे पक्षीराज, हे गोस्वामी, तुम्ही आपला संशय व्यक्त केलात, यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. नारद, शिव, ब्रह्मदेव, सनकादिक हे सर्व आत्मतत्व जाणणारे, त्याचा उपदेश करणारे मुनी आहेत, पण त्यांच्यापैकी सुद्धा कुणाकुणाला मोहानं विवेक शून्य बनवलेलं नाही. जगात असा कोण आहे ज्याला कामवासनेनं नाचवलेलं नाही, तृष्णेनं कुणाला वेडं केलं नाही, क्रोधानं कुणाच्या हृदयामध्ये दाह निर्माण केलेला नाही. काकभुशुंडी सर्व मायेमध्ये कसे जीव लडबडलेले आहेत हेच एका प्रकारे सांगतायत. म्हणतायत या जगामध्ये असा कुणी ज्ञानी, तपस्वी, शूर, कवी, विद्वान, गुणी असा कुणीच नाही ज्याची विडंबना लोभानं केलेली नाही, म्हणजे ज्याला लोभानं ग्रासलेलं नाही. लक्ष्मीच्या मदानं कोण कुटील बनलेलं नाही या जगामध्ये. म्हणतात सत्तेनं कोणाला बहिरं केलेलं नाही, मृगलोचनीचे बाण लागले नाहीत असा कोण आहे. रजतमानमुळे कोण बरं खाली आलेला नाही, म्हणजे कुणाला नागवलेलं नाही. मान आणि मद यांनी ग्रासलेला नाही असं कोण आहे या जगामध्ये. म्हणतात यौवनाच्या ज्वरानं कोण बरं बेभान झालेला नाही, आणि ममतेनं, आसक्तीनं कोण नष्ट झालेला नाही, कुणाची कीर्ती नाहीशी झालेली नाही आसक्तीमुळे. म्हणजे या सर्व गोष्टी या जगातल्या जीवांना ग्रासलेल्याच आहेत असं काकभुशुंडी सांगतायत. सर्व तमोगुणी लक्षणं जी आहेत, जसं मत्सर, त्यानं कुणाला कलंकित केलेलं नाही. शोकरूपी पवन, त्यानं कुणाला बरं घाबरवून सोडलेलं नाही. चिंतारूपी सर्पिणीनं कुणाला खाल्लेलं नाही. अशा जगामध्ये कोण आहे ज्याला मायेनं व्यापलेलं नाही. म्हणतात को जग जाहीन व्यापी माया. खरोखर वाचलं कीच घाबरून जायला होतं, अशी ही माया आहे. पण तरीसुद्धा म्हणजे ज्या वेळी आपण मायेचं हे असं वर्णन वाचतो त्या वेळेला आपल्या हृदयामध्ये खरं काय म्हणायचं, त्वरित वैराग्य आलं पाहिजे. पण तरीसुद्धा आमचं वैराग्य, समर्थ म्हणतात तसं हेकांडपिसं वैराग्य असतं अनेकदा. असं काही वाचलं, असं काही चिंतन मनन झालं की वैराग्य येतं, आणि प्रपंचातली एखादी चांगली गोष्ट झाली की पुन्हा आमचं वैराग्य नासतं आणि आम्ही आसक्तीमध्ये बुडून जातो. म्हणूनच खरंच संत आम्हाला सावध इतक्या तऱ्हेनं करतात की तुम्ही दुःखाला घाबरता पण सुखाला घाबरत नाही. ज्या वेळेला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींची भीती बसेल की सुखामागोमाग दुःख येणारच आहे, आणि दुःखामागोमाग सुख आलं तरी पुन्हा सुखामागोमाग दुःख येणारच आहे, या रीतीनं हे दोन्ही भोगच आहेत हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळेला तो जीव विरक्ती मार्गावर चालायला सुरुवात करतो. त्यामुळे इथे सांगतायत की मायेनं व्यापलेलं नाही असं कोणी नाही, आणि त्या मायेनं व्यापून सुद्धा आमचे महाराज कुत्र्याचं उदाहरण देतात ना, की हाड चघळत असताना त्याच्याच दातातून रक्त येत असतं आणि तेच रक्त चाखून तो खुश होत असतो, पण स्वतःलाच इजा होती हे कळत नाही. तसं
हे सर्व इंद्रिय आम्हाला नाचवत असतात. दे एन्स्लेव्ह अस. ज्यांच्यावर आपण सत्ता गाजवायची, आपण मालक आहोत, इंद्रिय आपले सेवक आहेत, पण असे सेवक आमच्यावर सत्ता गाजवतात. एक वचन आहे ना, किंकरस्य किंकरैः किंकरीकृतोहम. म्हणजे जे दासांचे दास, असे इंद्रिय मन हे सगळं दास आहेत त्या जीवाचे. किंकर म्हणजे दास, पण ते दास आमच्यावर सत्ता गाजवून आम्हाला किंकर करतात. तेच इथे काकभूषुंडी सांगतायत की असं दास्यत्व आम्ही मायेचं करतो आणि त्यामुळे मग सर्वच तोंडघशी पडतात, असं इथे सांगतायत. पुढे सांगतायत, खूप महत्त्वाचा आहे हा भाग. म्हणजे खरं हा भाग वाचल्यानंतर विरक्ती आलीच पाहिजे, या उद्देशानंच काकभूषुंडींनी हे सांगितलंय. म्हणाले, कीट मनोरथ दारु शरीरा, जेहि न लाग घुन को असधीरा, सुतबित लोक ईश नातीनी, केहि कैमति इन कृत न मलिनी, यह सब माया कर परिवारा, प्रबल अमिति को बर नहीं पारा, शिव चतुरानन जाहिड राही, अपर जीव केहि लेखे माही, व्यापी रहे संसार महु, माया कटक प्रचंड, सेनापति कामादि भट, दंभ कपट पाषंड. मनोरथ काय खरंच, कीट मनोरथ दारू शरीरा म्हटलंय. शरीर हे लाकूड आहे आणि त्या शरीरारूपी लाकडाला लागलेली कीड काय म्हटलंय? मनोरथ. विविध प्रकारची तृष्णा, आशा, अपेक्षा, इच्छा, हीच त्या शरीररूपी लाकडाला लागलेली कीड आहे. आणि म्हणतायत ज्याच्या शरीराला ही मनोरथरूपी कीड लागलेली नाही, इच्छारूपी कीड लागलेली नाही, असा धैर्यवान आहे कोण? पुत्र, धन, लोकप्रतिष्ठा या प्रबळ इच्छांनी कुणाची बुद्धी नासवलेली नाही. आणि हे सर्व मायेचे परिजन आहेत म्हटले. परिवार आहे मायेचा, मोठा प्रबळ परिवार आहे, अपार आहे मायेचा परिवार. कोण त्याचं वर्णन करू शकेल? म्हणतायत शिवचतुरानन जिथं घाबरतात ते इथं इतर जीवांची काय कथा. मायेची ही सेना म्हटलंय, माया कटक प्रचंड, अशी प्रचंड मायेची सेना संसारामध्ये भरून राहिली आहे. काम, क्रोध, लोभ हे त्या मायेचे सेनापती आहेत म्हटलंय. आणि दंभ, कपट आणि पाखंड हे योद्धे आहेत. ढोंग हा योद्धा आहे मायेचा सांगितलंय. पण पुढे सांगतायत, सोदासी रघुबीर कै, समुझे मिथ्या सोपी, छूटन राम कृपा बिनु, नाथ कहूँ पद रोपी. अशी ही माया आहे, प्रचंड सेना आहे मायेची, पण ही माया रघुनाथांची दासी आहे. आणि समजून घेतलं तर ती मिथ्याच आहे बरं का. समुझे मिथ्या सोपी, पण छूटन राम कृपा बिनु, श्रीरामांच्या कृपेशिवाय ती सुटत नाही. नाथ कहूँ पद रोपी, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. ज्यांना अनुभवलंय तोच प्रतिज्ञापूर्वक सांगू शकतो नाही का. वासनेचे मूळ दूर केले, हे आमचे ब्रह्मानंद महाराजच म्हणू शकले नाही का. त्यामुळे हे वासनेचं मूळ, ही माया दूर होणं केवळ श्रीराम कृपेनंच शक्य आहे. हे नाथ, हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो. आणि आता ह्या मायाधीशाचं वर्णन करतायत पक्षीराजांसमोर काकभूषुंडी. म्हणाले,
जो माया सब जग ही नचावा, जासु चरित लखी काहू न पावा। सोई प्रभु भ्रू बिलास खगराजा, नाच नटी इव सहित समाजा। सोई सच्चिदानंद घन रामा, अजबी ज्ञान रूप बलधामा। व्यापक व्याप्य अखंड अनंता, अखिल अमोघ शक्ति भगवंता। अगुण अदभ्र गिरा गोतीता, सबदरसी अनवद्य अजिता। निर्मम निराकार निर्मोहा, नित्य निरंजन सुख संदोहा। प्रकृति पार प्रभु सब उर्वासी, ब्रह्म निरीह बिरज अविनाशी। इहा मोह कर कारण नाही, रवि सन्मुख तम कबहू की जाही। भगत हेतु भगवान प्रभु, राम धर्यो तनु भूप। किए चरित पावन परम, प्राकृत नर अनुरूप। जथा अनेक वेश धरी, नृत्य करई नटकोई। सोई सोई भाव देखावई, आपुन होई न सोई। काय सुंदर वर्णन आहे भाग. भक्तांनीच भगवत वर्णन करावं असं जाणवतं हे काकभूषुंडींचं वर्णन वाचलं की. किंबहुना रामायणामधल्या सगळ्यांचंच, अत्री ऋषींचं असो, सुतीक्ष्ण मुनींचं असो, आमच्या कोणतंही वर्णन जेव्हा आम्ही वाचतो त्यावेळेला त्या भक्तांच्या हृदयाची दशा त्यातून प्रकट होत असते. त्यामुळे इथे म्हणतायत की जी माया सबंध जगाला नाचवते आणि जिचं चरित्र कुणी बघू शकला नाही, त्या मायेचा पार लागूच शकत नाही कुणाला, नाही का. जितके भगवंत नेती नेती आहेत तितकीच मायासुद्धा त्यांची नेती नेती आहे. त्यामुळे नाही कळू शकत म्हणतायत. हे खगराज गरुड, तीच माया प्रभू रामचंद्रांच्या मात्र केवळ भ्रूविलास, त्यांच्या भुवईच्या संकेतावर आपल्या परिवारानुसह एखाद्या नटीप्रमाणे नाचते म्हटलंय. परिवार सांगितलं ना त्यांनी, काम क्रोध लोभ दंभ कपट पाखंड ही सर्व सेना आणि त्याचा परिवार, मनोरथ ही सर्व लोकप्रतिष्ठेची इच्छा, ह्या सर्व गोष्टी म्हणतायत. ज्या वेळेला प्रभुकृपा होते तेव्हा मात्र ही माया रामांच्या भुवईच्या संकेतावर नटीप्रमाणे नाचते. कारण श्रीराम सच्चिदानंद घन भगवान आहेत, अजन्म आहेत, विज्ञान स्वरूप आहेत, रूप आणि बळाचं धाम आहेत माझे प्रभू. सर्व व्यापक आहेत, सर्व रूप, अखंड अनंत, आपल्या अमोघ शक्तीनं युक्त आणि षड्गुण पूर्ण असे भगवान आहेत. निर्गुण आहेत, महान, वाणी आणि इंद्रियांच्या पलीकडचे आहेत, सबदरसी, सर्व काही बघणारे, निर्दोष, अजेय, ज्यांना जिंकता येऊच शकत नाही, ममता आसक्तीनं रहित म्हणजेच पूर्ण काम आहेत, निराकार, मोहरहित, नित्य, मायारहित आणि सुखसंदोहा, सुखाची खाण आहेत, आनंदाचा सागर नयनी पहारेकड्यांनो असे आहेत. त्यामुळे असे हे प्रकृतीच्या पलीकडचे सर्व समर्थ प्रभू सदा सर्वदा सर्वांच्या हृदयामध्ये वास करणारे, इच्छारहित, विकाररहित, अविनाशी ब्रह्म आहेत. आणि म्हणून म्हणतायत इहा मोह कर कारण नाही. श्रीरामांविषयीच्या मोहाला म्हणजे संशयाला जागाच नाही. अंधाराचं समूह म्हटलंय, तो कधीतरी सूर्यासमोर जाऊ शकेल का? संशय हा अंधार आहे आणि श्रीराम सूर्य आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे हा संशय जाऊ शकत नाही. म्हणजेच त्यांना सांगायचं आहे, जोवर हृदयामध्ये श्रीरामांबद्दल, सद्गुरूंबद्दल संशय आहे तोवर आम्ही त्यांना विनमुख आहोत.
त्यांना सन्मुख झाल्या झाल्या संशयाच्या मुळासकट नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे सांगतायत की प्रभू श्रीरामांनी भक्तांसाठी राजाचं शरीर धारण केलंय, सामान्य लोकांसाठी अनेक परम पावन अशा लीला केल्या आहेत. पुढे म्हणतायत, ज्याप्रमाणे एखादा नट अनेक वेश धारण करतो, नृत्य करतो, त्या वेशाप्रमाणे भाव दाखवतो, पण त्या रूपांपैकी तो कुणीच नसतो, तसे आमचे श्रीराम आहेत. असी रघुपती लीला उरगारी, दनुज विमोहनी जन सुखकारी, जे मती मलिन विषय बस कामी, प्रभु परमोह धरही इमी स्वामी. काय सुंदर असे हे लीलाधर आहेत. अशीच रघुनाथांची ही लीला आहे की विविध वेश धारण केलेत, सर्व काही करतायत लौकिकामध्ये, पण कशालाच चिकटलेले नाहीत, असे श्रीराम आहेत. आणि राक्षसांना म्हणजेच म्हणायचे त्यांना तमोगुणी लोक संशयानं ग्रस्त होतात, पण भक्तांना मात्र सुख देणारे आहेत. हे स्वामी, जो मनुष्य मलिन बुद्धीचा आहे, विषयांना वश झालेला आणि कामी आहे, तोच प्रभूंवर अशा प्रकारे मोहाचा आरोप करत असतो. पहा बरं, एवढी मोठी गोष्ट. म्हणजे अगोदर म्हणाले पक्षीराज गरुडांना की तुम्हाला हा मोह झालाय, तो माझ्यावरच उपकार झाला वगैरे, पण हे कसं चूक आहे मोहाचा आरोप प्रभूंवर करणं, म्हणजे आमच्या हृदयामध्ये संशय येणं किंवा प्रभूंच्या मनुष्यलीला, संतांच्या मनुष्यलीला बघून त्यानुसार लौकिक बुद्धीनं, माईक बुद्धीनं ठोकताळे आखणं, हे कसं चूक आहे हे सुद्धा दाखवून द्यायला पुढे मागे बघितलेलं नाही काकभूषुंडींनी. सद्गुरूंचं कार्यच हे असतं. त्याशिवाय ती मायेची झापड डोळ्यांवरची जात नाही आणि खरं काय आहे ते कळत नाही. त्यामुळे सांगतायत की इतर कुणी असा आरोप करत नाहीत, मलिन बुद्धीनं आरोप होतात. म्हणजेच एकंदर हृदयामध्ये विकल्प संशय आला की समजावं आमची बुद्धी मलिन झाली आहे, आणि त्या मलिन बुद्धीला दूर करण्यासाठीच नाम दिलं आहे महाराजांनी आम्हाला. नाम घेतल्यानं बुद्धीची जी शुद्धी होते, त्यानं सत्य काय आहे हे समजतं, असं महाराज सांगतात. अशा रीतीनं इथं गरुडांना संशय घेणं कसं चूक आहे हे सांगितल्यानंतर सुद्धा अजून काकभूषुंडी आमच्यासारख्या संशयग्रस्तांना, विविध प्रकारच्या भ्रमग्रस्तांना उपदेश करणार आहेत, ज्यामध्ये हे संशय आम्हाला कसे कुठेही स्थिर होऊ देत नाहीत हे सुद्धा ते सांगतायत. आणि ते दूर करणं प्रभू कृपेनं कसं शक्य आहे हेही सांगतायत. तो भाग आपण पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.